नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले 2 महिने पुरेल एवढा देशात तेलाचा स्टॉक, किमती वाढणार नाहीत। राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी। 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी लसीकरण मोहीम, सर्वायकल कॅन्सरपासून संरक्षण। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब, सुप्रिया सुळेंची माहिती। आणि बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, राज्यातील 316 अधिकारी कर्मचारी निलंबित, तुकाराम मुंडेंचा कारवाईचा दणका। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। सध्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वसाधारणपणे सर्वच पेट्रोल पंपावर अतिरिक्त स्वरूपात वाहनांमध्ये इंधन साठा करण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे। या संदर्भात बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की बीड जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा सद्यस्थितीत पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत आहे। सर्वच पेट्रोल पंप कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बीड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून सर्व पेट्रोल पंपावर नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करणे योग्य होणार नाही। अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा। अफवा पसरविण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। तरी नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे असेही आवाहन बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे जिओ कंपनीच्या ऑफिस समोर जिओ कंपनीचे सिम कार्ड जाळून बोंबाठोक आंदोलन करण्यात आले। परळी तालुक्यातील रामेवाडी येथे मागील काही दिवसांपासून जिओ कंपनीचे मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने गावातील मोबाईल धारक हे प्रचंड त्रस्त झालेले आहेत। त्यामुळे रामेवाडी येथील एका वैतागलेल्या जिओ कंपनीच्या ग्राहकाने सिरसाळा येथील जिओ कंपनीच्या ऑफिस समोर त्यांचे जिओ कंपनीचे सिम कार्ड जाळून बोंबा ठोकून आंदोलन केले। सदर आंदोलकाचे नाव बाळासाहेब पाथरकर, राहणार रामेवाडी, तालुका परळी असे असून जर यापुढे जिओच्या नेटवर्कमध्ये सुधारणा नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। आपण जे आंदोलन आज करत आहात या आंदोलनाचा एक कुठला मार्ग म्हणजे कशा पद्धतीने होणार आहे सांगा। मी बोंबलून व सिम कार्ड जाळून आंदोलन करणार आहे। वरिष्ठ पोलीस प्रशासनाला निवेदन केले। मी 4 महिन्यापासून या अधिकाऱ्याला फोन करतोय, ती लक्ष देत नाही। सुरेश नावाचा कोणतरी अधिकारी, माझा अधिकारी काय करतो माहिती का? त्यांनी माझा नंबर ब्लॅकलिस्ट टाकला। मी काय आतंकवादी का? ते अधिकारी संबंधित त्याचं काम आहे मला प्रश्नाचं उत्तर द्यायचं। त्यांनी माझा फोन तर उचलत नाही। आता कालपासून त्यांनी माझा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलाय। म्हणजे आम्ही काय चुकीत का? मी स्वतः माझ्याकडून 3 मोबाईल वापरते। माझ्या खिशात 6 सिम कार्ड असते। माझ्या ऑफिसमध्ये वायफाय आहे। माझ्या घरामध्ये 15 सिम कार्ड आहेत जिओचे। म्हणजे माझा पैसा फुकट जातोय कुठतरी। परळी तालुक्यातील सिरसाळा येथे दिनांक 4 फेब्रुवारी रोजी एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची बाजारपेठेतून लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी रामेश्वर सुधाकर बोरे वय 24 वर्षे यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादीची आजी ही दवाखान्यात आली असता सिरसाळा शहरात मशिदीजवळ 2 अज्ञात आरोपी हे तिच्या हातातील 1500 रुपये रोख रक्कम आणि 4 ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र अंदाजे किंमत 25,000 रुपये हिसकावून घेऊन फरार झाले होते। या घटनेत एकूण 26,500 रुपयांचा ऐवज लंपास झाला होता। या प्रकरणी सिरसाळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कन्हैया काळे नावाच्या आरोपीस ताब्यात घेतले, तर दुसरा आरोपी अद्यापही फरार असून सिरसाळा पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी कन्हैया काळे यास जेरबंद केल्यानंतर सोमवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सिरसाळा पोलिसांनी त्याची सिरसाळा पोलीस ठाणे ते घटनास्थळापर्यंत पायी धिंड काढली। त्यामुळे सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचे चांगले धाबे दणाणले आहेत। या प्रकरणात आरोपीची धिंड काढल्याबद्दल सिरसाळा पोलीस ठाण्याचे API दहिपळे व सिरसाळा पोलीस यांचे परिसरातून कौतुक होत आहे। बीड येथील GST अधिकारी श्री सचिन जाधवर यांनी दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। मयत सचिन जाधवर यांनी सुसाईड नोटमध्ये त्यांचा वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याच्या जाचाच कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला होता। त्यावरून दिनांक 23 जानेवारी रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर दिनांक 11 फेब्रुवारी रोजी त्याचा
बीड न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. अटकपूर्व जामीन फेटाळून देखील आरोपीस अटक होत नाही म्हणून मयत जाधवर यांच्या कुटुंबियांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण देखील केले होते. बीड ग्रामीण पोलीस आरोपीचा शोध घेत होते, परंतु आरोपी सातत्याने गुंगारा देत असल्याने तो हाती लागत नव्हता. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांना आरोपीला पकडण्याचे आदेश दिले. त्यावरून PI श्री शिवाजी बंटेवाडे यांनी PSI महेश विघ्ने यांचे एक पथक तयार केले व सदर आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा पुणे लोणीकंदे येथे नातेवाईकाच्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून LCB पथक पुणे येथे रवाना झाले व आरोपी प्रदीप फाटे यास पुणे लोणीकंदे येथून ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान आज आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी फाटे यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत मयत सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांचीही प्रतिक्रिया आली आहे. काल अटक केला आहे. तब्बल याला शोधण्यासाठी पोलिसांना 40 दिवस लागले. 40 दिवस खूप मोठा झाला तो आरोपी शोधण्यासाठी. पण या 40 दिवसात त्याला कोण त्याचे म्हणजे त्याला लपवण्यासाठी किंवा कोण सपोर्ट करत होतं त्या लोकांना सहआरोपी करावी एवढी माझी मागणी आहे. 40 दिवस त्याला लपवणं काही जोक नाही. तो 40 दिवस कोणाच्या ना कोणाच्या आश्रयाने राहत होता. त्याला त्या लोकांना सहआरोपी करण्यात यावं आणि त्याला कोण पाठीशी घालत आहे त्याचा पण असं सखोल तपास करून त्यांना सहआरोपी करण्यात यावी आणि त्या आरोपीला 3 दिवसाची म्हणजे पोलीस कस्टडी पुरेशी नाही सखोल या गुन्ह्याची तपासणी करण्यासाठी. तर त्याची एवढेच एक की म्हणजे पूर्ण सखोल तपास करून त्याची नार्को टेस्ट करण्यात यावी तर या प्रकारचं सगळं गुढ बाहेर येईल. नाथापूर तालुका जिल्हा बीड येथील रहिवासी सौ संगीता व श्री गंगाधर सर्जेराव गिराम पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रवीण आणि सौ मनीषा व श्री शहादेव श्रीपतराव मोरे पाटील राहणार शिवाजी धांडेनगर बीड यांची कन्या आरती यांचा शाही विवाह सोहळा रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:15 यावेळी बीड शहरातील बार्शी रोडवरील आशीर्वाद लॉन्स येथे संपन्न होणार आहे. तरी हीच निमंत्रण पत्रिका समजून या मंगल प्रसंगी सर्व नातेवाईक आप्तेष्ट आणि मित्रपरिवार यांनी या प्रसंगी सहकुटुंब उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत अशी विनंती गिराम पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.